सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 211. मग आता राणीनं रोहितला सरळ सरळ घरातून हाकलून दिला, तेही राहुल समोर. आणि राहुलला वाटलं की रोहितचं आता काही खरं नाही, राणी त्याचं ऐकणार नाहीच. आणि बरं झालं आपण आलोय बोलायला, नाहीतर या दोघांवर सोपवलं तर एकही गोष्ट तडीस जाणारच नाही. कधी राधी समजून घेते तर कधी रोहित भडकपणा करतो, कधी रोहित थोडा थंड येतो तर राणी भडकते. आणि या सगळ्यांमध्ये त्या बिचाऱ्या राणाचं मरण नको. खूप गोड मुलगा आहे तो, त्याचं भविष्य अंधारात जायला नको म्हणून खरं तर तो आला होता. आणि आता रोहित कुमार यांना कितीही हाकललं तरी तो तिथंच थांबला. त्यांचं संभाषण ऐकण्यासाठी. पण आता राणी काय बोलते हे त्याला कळत नव्हतं. मग राणीनं राहुलकडे बघितलं आणि आवाज बदलून, म्हणजेच फार सौम्य आणि खालच्या पट्टीत म्हणाली, दादा बसा तुम्ही. काय घेणार, चहा की कॉफी? आणि राहुलने आल्या आल्याच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार न करता म्हणाला, जे तू देशील ते घेईन, कारण तू दोन्ही उत्तम बनवते. आता राहुलचा स्वभाव किती शांत सौम्य, किती चांगला होता बिचारा. त्याच्यासोबत कोण भांडेल त्याच्या उलट, आणि त्याला उलट तरी कोण बोलेल. उलट त्याचा खूप रिस्पेक्ट करावा असं वाटायचं. असंच माणूस होता तो. आणि याच्या सारख्याचा भाऊ तो तसला जमदग्नी रोहित सूर्यवंशी. दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. खडूस कुठला असं म्हणून राणीनं दोघांचा काही सेकंदासाठी मनात तुलना केली. आणि हा माणूस कधीतरी मला आवडायचा, मी त्याच्यावर प्रेम करायचे म्हणून आता तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. पण म्हणतात ना, प्रेमासाठी वाटेल ते. प्रेमात माणूस लाचार होतो, मजबूर होतो, चिडतो, रागावतो, एखाद्याचा खूनही करतो. मग राणीनं त्याच्यासाठी कॉफी बनवून आणली. आणि आतमध्ये राणा खूपच खोकत होता. आणि राहुल म्हणाला, राणा खोकतोय का, तो आजारी आहे का? ती म्हणाली, हो, डॉक्टरांकडून आणलाय त्याला, आता ठीक आहे. आता रोहितनं ते ऐकलं की राणा खोकतोय आणि त्याला राणापाशी जाण्याची इच्छा होती, पण ती जाऊ देणार नाही हे त्याला माहीत होतं. आणि दादा म्हणाला ना, तर आपण थोडीशी वाट बघूया. तर तो खाली गेला. आणि राहुल म्हणाला, मग काय म्हणाले डॉक्टर ग राणी? राणी गप्प बसली. आणि राहुल म्हणाला, हे शरीराचं दुखणं नाही, हे दुखणं मनाचं आहे असं म्हणाले ना डॉक्टर? तसं राणीनं राहुलकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, दादा तुम्हाला कसं माहीत? आणि राहुल हसून म्हणाला, म्हणजे हे खरं आहे ना? पण अगं असं डॉक्टर म्हणाले, पण रोहितला. तसं राणीनं चकित होऊन राहुलकडे बघितलं, कारण राणासाठी सुद्धा डॉक्टर असेच म्हणाले होते. त्याला कोणाला तरी भेटू वाटते तर भेटवा, म्हणजे बरं वाटेल. आणि राणीनं पुन्हा मान खाली घातली. आणि मग कॉफी पीत पीत राणी शांत बसली होती. आता तो काय विचारायला आलाय हे तिला माहीत होतं, तरी पण त्यानं तो विषय काढूच नये असं तिला वाटायचं. कारण राहुल आला आहे म्हणजे कसली तरी भावाकडून, सूर्यवंशींकडून शिष्टाई करायला आलाय आणि माझ्याकडून माझं मूल हिरावून घेतील याची तिला भीती वाटायची. आणि ती म्हणाली, दादा तुम्ही का आलात हे पहा, तुम्ही जर यांच्याविषयी बोलायला आला असेल तर मला काहीच बोलायचं नाही. मी माझ्या मुलासोबत सुखी आहे आणि मी कोणाचंच ऐकणार नाही. मला माहीत आहे ते मुद्दाम तुम्हाला घेऊन आलेत कारण मी तुमचा शब्द डावलणार नाही असं त्यांना वाटायचं. पण राणाच्या बाबतीत मी कोणालाही ऐकणार नाही. आणि राहुल पुन्हा थोडा हसला आणि म्हणाला, राणी अगं पण मी तुझ्याकडून राणाला घ्यायला आलोय असं तुला का वाटतं गं? तुझा राणा ना खूप गोड आहे, खूप मुलगा आहे छान. तो आमच्याकडे आला होता आपल्या घरी. तशी राणी लगेच म्हणाली, सॉरी दादा, आपल्या नाही, तुमच्या घरी. आणि त्याचा आणि त्या घराचा आता काही संबंध नाही. राहुल म्हणाला, हे बघ राणी, असं तू म्हणतेस, पण रोहितसोबत फोनवर बोलताना तू जे काही म्हणालीस ना, त्याचाही आधी रोहितला तू काय म्हणालीस हे जरा मला पुन्हा सांगतेस का? रोहितनं मला सांगितलं की तू राणाला त्याच्याशी का भेटू देत नाही. आधी तर तुझा प्रॉब्लेम नव्हता, मग आता काय प्रॉब्लेम आहे राणी? राणी म्हणाली, कारण त्यांनी याआधी माझ्या चरित्रावर संशय घेतला, पण राणाच्या अस्तित्वावर बोट उचललं नव्हतं. पण आता त्यांनी माझ्या चरित्रावर शिंतोडे उडवले
ते तर आधीपासून करत होतेच ते माझ्यावर संशय घेऊन, पण त्यांनी राणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उचललं आणि ते मला नाही आवडलं. राहुल म्हणाला, त्याला नक्की खरं काय आहे हे माहीत नसेल तर तो तसाच करणार ना राणी. त्याचा स्वभाव कसा आहे तुला माहीत आहे. राणी म्हणाली, हो, त्यांचा स्वभाव कसा आहे हे मला चांगलंच माहीत आहे. पण आता प्रत्येक वेळी त्यांना इतरांनी समजून घ्यायचं, मग त्यांच्यात फरक कधी पडणार. आणि तुम्ही म्हणता ना त्यांना खरं काही माहीत नसेल तर ते असेच वागणार. मग जर एखादी व्यक्ती मनापासून खरं सांगत असेल तर त्यांनी विश्वास ठेवायला नको का. त्यांना खरं सांगितलं तर माझाच अपमान झाला. आणि आता फरक पडू दे किंवा न पडू दे याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी आणि माझा मुलगा आमच्या विश्वात खुश आहोत. मग त्यांनी काय यावं आणि उगीचच लुडबुड करावी. कोण आहेत हे. आमचं चांगलं चाललेलं आयुष्य ढवळायला आले आहेत. आणि आता राणी आणि राणा रोहितचा मुलगा आहे हे कबूल करतच नव्हती. कारण ज्या अर्थी राहुलमध्येच इथे आलाय त्या अर्थी नक्कीच त्याच्या काहीतरी लक्षात आले. पण आता राहुल म्हणाला, राणी ते जाऊ दे, पण मी फक्त राणाचं कौतुक करतोय. त्याच्या सवयी खूप छान आहेत आणि तो तुझा मुलगा आहे हे माहीत नसतानाही वाटायचं की त्याची आई खरंच खूप चांगली असावी जे त्याला इतके छान संस्कार देते. आणि राणी, तू राणाची आई आहेस, मग त्याचे वडील कोण आहेत याबद्दल तू रोहितसोबत काय बोललीस. तू राणाच्या पाठीमागं रोहितचं नाव का लावलंस. रणजित रोहित सूर्यवंशी हे राणाचं नाव आहे ते खरं आहे का. राणी तरीही आडमोठेपणा करत म्हणाली, दादा आता मला काहीच विचारू नका. मी एकदा सत्य बोलले आहे ते पुन्हा बोलणार नाही आणि पुन्हा त्याच विषयावर मला चर्चा नको. आणि राहुलला आता कळत होतं की राणी आता खूप मॅच्युअर झाली आहे स्वभावानं. परिस्थितीतून आलेला माणूस असाच मॅच्युअर असतो. राणीनं खूप काही सोसलं आहे. आणि राहुल म्हणाला, राणी खूप काही बोलायचं आहे, खूप वर्षाचं मनात साठलं आहे, पण तू मला सांग, तू तिथून निघून का आलीस. आम्हाला कोणालाही बोलण्याची संधी दिली नाहीस तू. आम्ही रोहितचा राग शांत होण्याचा वेट करत होतो, मग तुझ्याशी बोलणार होतो, पण त्याआधीच तू निघून आलीस आणि आम्हाला संधी मिळालीच नाही दोघांमधला गैरसमज दूर करण्याचा किंवा त्या फोटोमध्ये काय सत्य आहे किंवा काय नाही हे जाणून घेण्याचा. राणी उदास होत हसली आणि म्हणाली, दादा जिथं विश्वासच नाही तिथं शहानिशा करून उपयोग तरी काय. आणि साक्षी पुरावे गोळा करून उपयोग नसतो दादा, फक्त एक विश्वास हवा असतो. राहुल म्हणाला, पण तू अशी तडकाफडकी का निघून आलीस. आम्हाला भेटायचं तरी. राणी म्हणाली, मग काय करू दादा. तिथून निघून आले माझ्या मुलाच्या प्राणांची आणि दयेची भीक मागून. नाही तर तुमच्या भावाने तर माझ्या रागापोटी मला माझ्या मुलासहित संपवण्याचा कट रचला होता. आणि राहुल चकित होत म्हणाला, काय रोहित नसं केलं. राणी म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का ते काय काय म्हणाले होते. एकतर तू या जगात राहशील किंवा मी राहील, आणि म्हणून त्यांनी मला आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीला आणि मनोजला संपवण्यासाठी सुद्धा गुंड पाठवले होते. मी प्रेग्नेंट आहे असं सांगून भीक मागून निघून आले. आणि राहुलला आता रोहितचा थोडा रागच आला. रोहित असाही करू शकतो का यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. मग राहुल म्हणाला, नक्की काय झालं. राणी मला सांगतेस का. आणि राणी नाराज होत म्हणाली, आणखी किती वेळा सांगू आणि कुणाला सांगू आणि का सांगू. मी तेच सांगून कंटाळले. आणि राहुल म्हणाला, प्लीज फक्त एकदा सांग, यानंतर कोणालाही नको सांगू. तुम्हा दोघांमध्ये काय घडलं हे तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल. तो सुद्धा नीट बोलत नाही, मग मला काही समजतच नाही. आणि राणीनं सगळं सांगितलं आणि म्हणाली, हे सतत मुलाचा हट्ट करायचे आणि म्हणून मी त्यांना सरप्राईज देणार होते आणि मी त्यांच्यासमोर गोळी खाण्याचं नाटक करायचे रात्री, पण खात नव्हते. आणि दापोलीला जातानाच मला कळलं होतं की मी गरोदर आहे, पण आल्यानंतर त्यांना सरप्राईज देणार होते. पण मी आधी आले आणि ते मुंबईवरून नंतर येणार होते. मग मी त्यांच्याच सांगण्यावरून आईकडे गेले. तोपर्यंत आईला भेटून आले. मग ते मुंबईवरून आले आणि मी घरी आले. त्यांना सांगण्याआधीच घरी काय काय घडलं ते तुम्हाला माहीतच आहे. त्यांनी मला दारात अडवलं आणि अचानकच माझ्यावर वज्राघात केल्यासारखं मंगळसूत्र हिसकावून घेतलं. ते फोटो दाखवून मला परत पाठवलं. मी त्यावेळीसुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझं कुणीच ऐकलं नाही. आणि नंतर माझ्या घरी गुंड पाठवले
आणि मी माझं कुटुंब आणि जीव वाचवून मुंबईला आलो. त्यानंतर राणाचा जन्म झाला वडिलांच्या वाढदिवसादिवशीच आणि मी आणि राणा परिस्थितीचे चटके सोसून इथपर्यंत आलोत. आतापर्यंत त्याला कुठेही वडिलांची गरज नाही पडली. मग इथून पुढे तरी कशाला हवेत वडील? आणि मी कोणाचीच सावली त्याच्यावर पडू देणार नव्हते. मी माझ्या मुलाला आई आणि वडील सगळ्यांचं प्रेम देत होते, पण एवढं मात्र नक्की की मी कधीही त्याच्या मनात त्याचे वडील, त्याच्या घरचे यांच्याविषयी द्वेष पसरवला नाही. मी सगळ्यांविषयी सांगायचे त्याला, त्याची ही फॅमिली खूप मोठी आहे असं सांगत होते. मग आता मला सांगा, त्याला आता बापाची गरज होती तेव्हा ते नव्हते, मग आता योगायोगाने ते त्याला भेटले आहेत. मी खूप प्रयत्न केला त्या दोघांना एकमेकांची खरी ओळख होऊ नये याचा, राणाचं खरं नाव त्यांना कळू नये म्हणून मी खूप प्रयत्न केला. पण शेवटी मी खूप धडपडले तरीसुद्धा त्यांना ते कळालं. त्यांनी मला जाबही विचारला आणि मी त्यांना खरं सांगितलं, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि एका अर्थी तेही बरंच झालं म्हणा. आता माझा राणा फक्त माझा असेल. मी त्याला एकटी वाढवणार. तो माझ्या जगण्याची आशा आहे, माझा आधार आहे. आणि कोणा वाचून कोणाचं नडत नसतं दादा. त्यांनी माझ्याकडे आग्रह केला म्हणून मी त्यांना सांगितलं की राणा तुमचा मुलगा आहे. तर त्यांनी माझ्यावर खूप घाणेरडे आरोप केले, माझ्या राणावर सुद्धा. आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी मी आणि मनोजने लॉंग टाईम हा गेम खेळला. त्यामुळे आता त्यांना माफी नाही. आता हे ऐकलं राहुल गप्प बसला. आणि राणी त्याला सरप्राईज देत होती हे खरं, पण कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी धडपडत असते ना. त्यात तिचं काय चुकलं? पण नेमकी हीच गोष्ट तिच्या विरोधात गेली हे त्याला कळत होतं. बसल्या बसल्या राहुल विचार करत होता, मग आता पुढे काय यावर तर राणी काही बोलतच नव्हती. आणि राहुल म्हणाला, तुला काय वाटतं राणी? तू खूप प्रयत्न केला त्याला आमच्यापासून लपवण्याचा, रोहितच्या नजरेत येऊ नये म्हणून, पण शेवटी तो आला की नाही? अगं यालाच नशीब म्हणतात. आणि आता तू तर तुझ्या आयुष्यात पुढे गेलेली आहेस. रोहित मात्र जिथे आहे तिथंच आहे. त्यानं दुसऱ्या लग्नाचा विचारच केला नाही. आणि राणी रागात नाक फुगवून फणकाऱ्यानं म्हणाली, कसे करतील? त्यांना सांभाळून घेणारी कोणीतरी मिळायला हवी ना. असल्या माणसानं 10 लग्न केलं तरी टिकत नाहीत. राहुल म्हणाला, अगं पण तू तुझ्या आयुष्यात पुढे गेलीस आणि हे बाळ रोहितचं हसेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. राणी मला मुलगी आहे, रोशनलाही मुलगी आहे. आणि तू जे सांगितलंस त्यावरून आणि राणाच्या व्यक्तिमत्वावरून, स्वभावावरून मला कळतंय की तो रोहितचा मुलगा आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि राणा सूर्यवंशी घराण्याचा वारस आहे, एकुलता एक. राणी म्हणाली, नाही आता ते विसरा दादा. तो कोणाचाही वारस नाही, तो फक्त माझा आहे. आता तुम्हा सगळ्यांना राणा दिसेल, पण त्यावेळी कोणीही माझ्या मदतीला नाही आलं जेव्हा मला मदतीची गरज होती. राहुल म्हणाला, तुझा राग समजू शकतो. आणि किती बरं झालं असतं जर राणी तो फोटोचा इन्सिडेंट घडला नसता तुमच्या आयुष्यात तर. त्याबद्दल तू काही सांगू शकतेस का? ते फोटो खरे की प्लॅनिंग? राणी म्हणाली, जाऊ दे ना दादा, मला आता त्या गोष्टीबद्दल विचार करायचाच नाही. खरंच मी ते सगळं पाठीमागं सोडले आणि मी माझ्या आयुष्यात खुश आहे. आता राहुलला कळत होतं की ती मनोसोबत खुश आहे. ती तर रोहितचं नावही काढायला तयार नव्हती. आणि मग राणा पुन्हा एकदा खोकला. आणि राहुल म्हणाला, राणी मी राणाला भेटू शकतो का? म्हणजे त्याची विचारपूस करू का? राणी म्हणाली, तुम्ही काका म्हणून त्याला भेटू शकता, पण बाप म्हणून त्यांचा माझ्या मुलावर हक्क नसेल दादा. मी आत्ताच सांगते. मग राहुल गेला, राणाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि येता येता राणीला म्हणाला, राणी एक बोलू का? हे बघ, तू जे म्हणतेस ते खरं आहे असं मी मानतो, पण आता तू राणाला आई वडील दोघांचे प्रेम देतेस हेही मान्य. पण राणे आता रोहितला कळतंय की राणा त्याचा मुलगा आहे आणि राणाला तर हे माहीत नसताना सुद्धा तो रोहितसाठी तळमळतोय. आणि अशा परिस्थितीत त्याला त्याच्या वडिलांच्या प्रेमापासून वंचित करणं योग्य आहे की राणी? आणि राणी थोडी कठोर होत म्हणाली, त्यासाठी वडीलसुद्धा लायकीचे हवेत ना दादा. जे वडील त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करतात, त्याच्या आईच्या अंगावर शिंतोडी उडवतात, ते वडील राणालाही नाही आवडणार. आणि राणाला कसा समजवायचा ते मी बघेन असं म्हणून राणीनं राहुलला हात जोडले. मग राहुल आता खाली आला आणि त्याची वाट बघत बसला होता रोहित. तो लगेच म्हणाला, काय झालं दादा? त्या मूर्ख मुलीने तुझा अपमान केला नाही ना? हल्ली फारच शेफारल्यासारखी बोलते. CA झाली आहे ना आता, त्यामुळे हवेत उडते. आणि राहुल म्हणाला, रोहित आता तरी शांत हो.
अरे मूर्खा, खूप मोठा घोळ घातला आहेस तू तुझ्या रागामुळे. अरे तू सतत बाळबाळ करायचा म्हणून ती तुला सरप्राईज देत होती. आता तुम्हा दोघांच्या बेडरूममध्ये घुसून तर मी नाही बघू शकत की तुमचं काय सुरू आहे. पण मुलींच्या बायकांच्या भावना नाजूक असतात, त्या समजून घ्यायला कधी शिकणार रे? रोहित, तू ना आडदान भिंडोक आहेस. अरे वाटतं एखाद्या बायकोला की आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यावं, जे तो आयुष्यभर विसरणार नाही. असंच काहीसं राणीलाही वाटलं आणि तिनं तुझ्यासाठी सरप्राईज द्यायचं ठरवलं. आणि त्याच वेळी ती गरोदर राहिली आणि तू परत आला, ती परत आली, तेव्हा मुंबईवरून आल्यानंतर भांडण झालं. ती तिच्या आईकडे गेली. तुम्ही दोघांची भेट होऊन ती गुड न्यूज सांगण्याआधीच तुम्हा दोघांत भांडण झालं. आणि इतकं सगळं सांगूनही नालायक रोहित म्हणाला, पण दादा, तिचं त्याच्यासोबत अफेअर होतं तर कशावरून ते मूल तिच्या पोटात माझ्याकडून आलं? मला सरप्राईज द्यायचं म्हणते, पण माझ्या समोर तर गोळ्या खायची. बरं चला, मान्य करतो की गोळ्या खाण्याचं नाटकही करत असेल, पण नवऱ्यापासून इतकं सगळं लपवायची गरज काय? कितीतरी वेळा तिने मला 4 वर्ष मूल नकोच म्हणून झिडकारलं आणि माझा अपमान केला आणि मी दुःख झालो. त्याऐवजी एका शब्दानं म्हणाले असते की हो सर, आपण चान्स घेऊया, तर मला त्यावेळी किती आनंद झाला असता. आणि बाळ पोटात राहिल्यावर तर आनंद होणारच होता की. आणि दादा, हे सगळं बाजूला राहू दे. मी सगळं ॲक्सेप्ट करतो, पण त्या पत्राचं काय, जे तिनं मला लिहिलं होतं? माझा बदला घेतला म्हणून हसत होती. आणि तिने काल परवा माझ्यासमोर हे मान्य केलं आहे की ती खरंच माझ्याकडून बदला घेत होती. ती मुलगी तुझ्याजवळ एक बोलते, माझ्याजवळ दुसरंच बोलते. खूपच बंडलबाज आहे ती. आणि एक साथ तिचं माझ्यासोबतही आणि त्याच्यासोबतही सुरू होतं, हे त्या फोटोवरून सिद्ध होतं. तर आता तू मला सांग, ते मूल माझं आहे कशावरून? बघ दादा, म्हणजे तिचा किती मोठा प्लॅन होता. तिला माझ्यासोबत राहून मनोजचं बाळ वाढवायचं होतं आणि त्याला माझं नाव देऊन माझी संपत्तीही घ्यायची होती. आणि कदाचित बाळ मोठं झालं असतं आणि मग ती मला धक्का देणार होती का, की या बाळाचा बाप मनोज आहे, तुम्ही नाही? आता राहुलने डोकंच पकडलं आणि मला, किती मूर्ख आहेस रे तू रोहित. मला आता असं वाटतंय की तुझं राणीवर कधी प्रेमच नव्हतं, नुसती जबरदस्ती आणि संशय, एवढ्या पुरताच तुझा मेंदू सीमित होता. रोहित वैतागला आणि म्हणाला, मग दादा मी काय करू? मला काही कळत नाही. मला फक्त राणा पाहिजे बस. आणि राहुल म्हणाला, का? जर तुला असं वाटतं की तो मनोजचा मुलगा असेल आणि मनोजकडून तिच्या पोटात आला, तर तुला एवढी ओढ का वाटते? याचा कधी विचार केलास का बावळटा? कदाचित ते तुझंच मूल असू शकतं, सूर्यवंशी घराण्याचा एकुलते एक वारस. मला आणि रोशनला तर मुली आहेत, मग तोच आहे ना आपला वारस. म्हणून तुला त्याची इतकी काळजी वाटली आहे आणि ओढ लागली आहे. आणि काही सवयी आपण मुलांना लावतो, पण ज्या रक्तात भिनलेल्या असतात त्या अनुवंशिकतेनुसार एकापासून दुसऱ्यामध्ये उतरतात, म्हणजेच बापाकडून मुलांमध्ये उतरतात. त्या काही गोष्टी ज्या राणाकडे आहेत त्या मला असं वाटतं की तुझ्याकडून उतरल्या आहेत त्याच्यात, म्हणजे तुझे जीन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि रोहित आता चक्रावला आणि म्हणाला, मी काय करू शकतो मग? मला DNA टेस्ट करायची आहे, मला काही सुचत नाही. आणि हे ऐकलं तसं राहुल दचकला आणि म्हणाला, रोहित, DNA टेस्ट म्हणजे राजनीवर संशय, समजलं? मला नको वाटतं हे. तुला स्वीकारायचं असेल स्वीकार, नाही तर तो मुलगा तिच्यासोबत खुश आहे, राहू दे तसाच. आणि तीही तिच्या आयुष्यात खुश आहे. आणि रोहित म्हणाला, का दादा, तूही घाबरलास ना? अरे ती मुलगी खोटारडी आहे खूप. तिचे काय प्लॅन आहेत मला कळायलाच हवेत. आणि जर DNA टेस्ट झालं ना आणि सत्य समोर आलं तर मग परिस्थिती बदललेली असेल. राहुल म्हणाला, काय परिस्थिती बदललेली असेल? रोहित म्हणाला, आता ती मनोजसोबत राहते तर राहू दे ना. राणा खरंच कोणाचा मुलगा आहे हे कळेल, मग यावर फक्त फरक पडेल. बाकी तिचे आणि माझ्या नात्यात फरक पडणार नाही. राहुल म्हणाला, बघ बरं का रोहित, राणीला DNA टेस्टबाबत काहीही कळता कामा नये, नाहीतर ती आणखीन दुखावेल, चिडेल आणि जर माझ्यावर विश्वासच नाही तर बोलायलाच आलात कशाला असं म्हणेल. रोहितही, विश्वासाची गोष्ट आहे रे रोहित. राणीला हे कळलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल. आणि रोहित म्हणाला, मी करतो मॅनेज, तू शांत राहा. राहुल म्हणाला, अरे पण ती माझ्यावरही चिडेल. रोहित बेफिकीरपणे म्हणाला, चिडू दे ना, चिडली तर. तसंही तिचं आणि आपलं नातं संपलंय आता. ती दुसरं लग्न करून खुश आहे आणि फार हवेत उडते. आता CA झाले आहे ना.
जाऊ दे, पण तो खरा कोणाचा मुलगा आहे हे कळण्यासाठी DNA टेस्ट गरजेचे आहे. राहुल म्हणाला, ओके कर, पण सावधगिरीने कर. आणि कसा करशील? रोहित म्हणाला, सोपं आहे रे. तिची नोकर आहे ना, ती माझ्या नोकरची बायको आहे. तिच्याकडून राणाचा केस मिळवतो. रोहितने आता त्या नोकरला कॉन्फिडेन्शियल गोष्ट म्हणून केस मागितला. त्याच्या बायकोनं सुद्धा राणी गेल्यावर राणाचा केस लगेच दिला. हे काही अवघड नव्हतं आणि रोहितनं स्वतःचाही केस घेतला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करायला दिलं. रिपोर्ट यायला 2 दिवस लागणार होते. आणि आता राहुल म्हणाला, बरं, आता मी काय करायचं आहे? तू तर शेवटी तुझ्या मनाचं केलंस आणि मला तुझं हे वागणं आवडलेलं नाही. आणि रोहित म्हणाला, दादा, काही गोष्टी क्लिअर होण्यासाठी अशा पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो. तू मला समजून घे बरं. उगीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा विज्ञान इतकं पुढं गेलं आहे तर टेस्ट करायला काय हरकत आहे? आणि ती जर खरी असेल तर तिला का राग यावा? राहुल म्हणाला, बरं, मग तू त्यानंतर काय करशील जर DNA रिपोर्ट मॅच झाले, राणा तुझा मुलगा आहे हे कळलं तर? आणि रोहित ठाम आवाजात म्हणाला, फक्त एकदा DNA रिपोर्ट येऊ दे. आणि जर तो माझा मुलगा नाही हे सिद्ध झालं तर माझं नाव मुलाला दिलं म्हणून मी तिच्यावर केस करणार दिशाभूल करण्याची. आणि जर राणा माझा मुलगा आहे हे सिद्ध झालं ना, मग त्या राणीची मजा बघ. मला त्याच्यापासून तोडते ना, आणि जितका मी तळमळलोय ना आणि जितका मी रडलोय तितकी तळमळण्याची आणि रडण्याची बारी तिची, असं म्हणून रोहितनं रागात मुठी आवळल्या. मग आता DNA रिपोर्ट्स तर जे यायचे तेच येणार आहेत आणि ते आल्यानंतर रोहित काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.